जानकी योगी समर्थ इतरा सहा गुंजार्थ सहसा न करे. अखंड अक्षय्यपार नेऊन सतती तस्कर काही केल्या. कैलास नाही राजभय अथवा नाही अग्निभय अथवा श्वापद भय बोलूची नाही. इथपर्यंत झालं. परमार्थ म्हणजे स्वरूप स्थिती. स्वरूप स्थितीला राजभय नाही, अग्निभय नाही, श्वापद भय नाही. भाऊ पाच असले आणि एक जर आत्मज्ञानी झाला तर बाकीचे चार लोक त्याचा वाटा मागणार नाही. इतर गोष्टींचे वाटे आहेत. घर असलं समजा, संपत्ती असली त्याचे वाटे आहेत. चार भावांना सारखे ते म्हणतील बा हे वडिलांचीच आहे, त्याच्यावर तुम्ही काही केलं असेल, उद्योगधंदाने कमवला असेल. आमचा वडिलांचीच असल्यामुळे आमचा हिस्सा आहे. आता बहिणी देखील जर 2-3 असल्या तर त्या एकाचे 7 हिस्से होणार आणि सगळे दरिद्री होणार. एक जो बरा होता, जा खातपीत होता, ते सगळे संपून. इथे तसं काहीही नाही. इथे भय नाही, भीती नाही. बांधवांच्याकडनं भीती नाही, जावई बापूंच्याकडनं भीती नाही, राजाकडनं टॅक्स. राजभय म्हणजे दुसरं काय असलं, टॅक्स, इन्कम टॅक्स, सुपर टॅक्स, एक्सेस प्रॉफिट टॅक्स, हे सगळं काहीही नाही. EPT नाही, त्याला पंचायत नाही. राजभय नाही. अथवा ती जळून जाण्यासारखी वस्तू नाही. अग्निभय नाही, श्वापद भय नाही. कोणी आलं बा वाघ आला आणखी घेऊन गेला, कोल्हाला आणि त्यांनी नेलं, असं काही होत नाही. ह्या परमात्म सत्तेला कसलं भय नाही, या अधिष्ठानाला कसलं भय नाही. जाणाऱ्या देहामध्ये न जाणार, विनाशी देहामध्ये जे अविनाशी असं तत्व आहे, ज्याला आत्मतत्व असं म्हटलं जातं, ज्याला स्वरूप असं म्हटलं जातं, त्या स्वरूपाला भय नाही. आणि परमार्थ म्हणजे स्वरूप स्थिती असं समर्थांचं म्हणणं असल्यामुळे साधकालाच हे शक्य आहे आणि साधकांना भय नाही. ते आत्मरूपच झालेलं आहे. ब्रह्म ते हालवेना. ब्रह्मवा इकडून तिकडे गेला असं होत नाही. फर्निचर जसं आपण हलवतो या खोलीत तर त्या खोलीत, तसं ब्रह्म जाणार नाही, कारण सगळीकडे तेच व्यापलं आहे. इथून तिथे जाण्यासारखं नाही. ब्रह्म ते हालवेना. हलणारी जी वस्तू आहे ती एक वस्तू आहे, त्याचा एक आकार आहे, डायमेन्शन्स आहे, एक स्पेस आहे, इकडे तिकडे हलवता येण्यासारखी आहे. कारण स्पेसच्या मानाने ती जी वस्तू आहे ती लहान आहे, ती हलवता येईल तिकडे तिकडे. पण हे जे स्वरूप आहे, हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा अखंड अपूट सर्व ठिकाणी सर्वत्र सर्व काळी भरलेला असल्यामुळे इकडून तिकडे हलवण्याचा प्रश्नच येतो. म्हणून तर ते अखंड आहे, अक्षय आहे, अपार आहे म्हणून ते सांगतो मागच्याच ओवीमध्ये. ओव्या आपण समजून घ्यायच्या, दुसरं काही आपल्याला कर्तव्य नाही. प्रथम ओव्या समजून घ्यायच्या, मग त्याचं मनन चिंतन करायचं आहे. श्रवणच जर घडलं नाही, ऐका परमार्थाचे साधन जेणे होय समाधान, ते तू जाणगा श्रवण निश्चयेसी. श्रवण निश्चयपूर्वक साधन परमार्थाचा असं समर्थ जितक्या छातीठोकपणाने सांगतात तितका आणखीन कोणी सांगत. ज्ञानेश्वर महाराजांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. ते म्हणजे काय बोलतील ते सांगता येत नाही. अवधानाचा वाफसा ज्ञानेश्वर महाराज लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया दिवसाची निवृत्तीची. निवृत्ती हे ज्ञान पेरण्याला प्रवृत्त झाले, त्यांना जी दिवस धैर्य आलं की ज्ञान आता सांगावं पेरावं, याचं कारण अवधानाचा सोन्यासारखा वापसा आला म्हणून. आता हे ते काय वाफा सोन्यासारखा केला आणि त्याच्यामध्ये आता निवृत्तीनाथानं आता पेरायला धैर्य आलं. नाही तर धैर्य नव्हतं, कारण समोर अवधानाचं शेतच नाही, वाफाच नाही. हे असलं काहीतरी बोलायला लागले म्हणजे आपल्याला लक्षात येत नाही. त्याच्यापेक्षा सरळ सरळ ते तू गा जाण श्रवण निश्चय. कळलं आम्हाला, तेच कळलं जे ज्ञानदेव म्हणाले तेच म्हणाले समर्थ.
फक्त सांगण्याची पद्धत वेगळी. त्यांनी लक्षात आणलं की हे ज्ञानेश्वरांनी केलेलं सामान्य लोकांच्या पर्यंत जर पोहोचवायचं असेल तर साध्या शब्दातच आलं पाहिजे, त्याच्यापेक्षा निराळ्या शब्दात सांगून चालायचं नाही. पण श्रवण नुसतं करून चालत नाही. श्रवणा परिस मनन असा, मनने घडे सारा असा. श्रवणापेक्षा मनन, ते नेहमी असं म्हणतात, पसेवरी वैरण घात जाते भराभरा उडीले, तेने पीठ बारीक झाले हे तो घडे. घासा मागे घास घेतला, अवकाश नाही चावायाला. अवघा बोकाना भरला, पुढे काहीचे म्हणजे आपल्याला सगळं कळतं, आपण हेच करतो. समर्थ जे सांगतात ते चटकन लक्षात येत. भराभर घास, जर ती वांग्याची भाजी असेल, आपल्या आवडती असेल, वांग्याच्या काचऱ्या असतील, तर मग काय विचारू नका. कांदा तर खायचा नाहीये, श्रावण मास चालू आहे, अजून चातुर्मास बराच लांब आहे. वस्तुतः कार्तिक वद्य त्रयोदशी पर्यंत हे खायचं नसतं. पण कधी एकदा तो श्रावण संपतोय, भाद्रपद गणपतीची नांदी, आज झाड आज अमावास्या, म्हणजे झाड उद्यापासूनच सुरुवात, असं काही करायचं नाही. त्रयोदशी कार्तिक वद्य ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्य महानिर्णयापर्यंत कांदा खात नाही, पण वांग खातात, बटाटा खातात. आपल्या आवडची जर भाजी असली तेला बिलावर परतवलेली तर मग पंचायत होते, तर भराभर घात जात असतात. मग पुढे काहीचे असं म्हणतात. तसं श्रवण पुष्कळ घडलं, भराभर श्रवण केलं. 25 ओव्या झाल्या, प्रवचनकारांनी सांगितलं 25 ओव्या. 25 ओव्या जर सांगितलं तर काही लक्षात राहणार नाही, कारण इतका सोपा कुठलाच ग्रंथ नाही. तो नाथ भागवत असो, तो ज्ञानेश्वरी असो, तो समर्थांचा दास, फक्त भाषा इकडे तिकडे आहे. नाथांची सोपी आहे, समर्थांची त्या मराठी भाषा सोपी आहे, पण अर्थ जो आहे त्याच्यातला, भाषा हे फरकट. समर्थांचं म्हणणं भाषा ही काय फरकट, अर्थ जो आहे घनदाट त्याच्यामध्ये भरलेला तो महत्वाचा. जसं तेही म्हणतात भाषा म्हणजे काय, शब्द म्हणजे वालीफ. आहाची बोलाची वालीफ फिडीचे वरचं टरफल काढून टाका, मग बघा कसा ब्रह्मरस आता येतो शब्दा शब्दामध्ये. वरच्या भाषेला महत्व देत नाही, शब्दांना महत्व देत नाही. आज जे आहे म्हणून श्रवण घडलं, थोडं श्रवण, थोड्याच ओव्यांचं श्रवण, मग त्याचं मनन करावं. आकाश मार्गी गुप्त पंथ म्हटलं रे म्हटलं, ते आपण आकाश मार्गामध्ये जाण्याचा प्रयत्न करावा. हा गुप्त पंथ आहे तरी काय, कोणातरी विचारावं. जाणते असतात आपल्यामध्येच कोणतरी असतात, तर त्यांना माहिती असते आकाश मार्ग काय. आणि योगी जाणतात म्हणजे काय, योगी कोणाला म्हणायचं, असा विचार करत राहावं, मनन करत राहावं. मी तुम्हालाच योगी म्हणतो, पण समर्थ कोणाला योगी म्हणतात, ज्ञानोबा कोणाला योगी म्हणतात, आणि मग कर्मयोगी, ध्यानयोगी, ज्ञानयोगी, भक्तियोगी म्हणजे काय. हे सगळे योगी एकच आहे का पुन्हा भिन्न भिन्न आहे. भिन्न भिन्न समजा असतील तर त्यांचे मार्ग नीट आहेत ना. कुठल्या कुठल्या मार्गाने, हा काही क्रम आहे का काय, आधी कर्मयोग, मग भक्तियोग, मग ध्यानयोग, मग ज्ञानयोग, असं काही आहे का काय, असं चिंतन करावं. मग त्याचा उलगडा चांगल्या प्रवचनकाराच्या कडून सहज ओघामध्ये होऊन जात. पण मननच नाही, मागच्या सोमवारी तिथे सोडलं ते सोडलं, पुन्हा दुसरा सोमवार. असं जर असेल, पुन्हा दासबोध हातात घेतला नाही, त्याचं मनन झालं नाही, ते कधी ओव्या बघितल्या नाही, असं जर झालं तर मग मात्र कठीण आहे. कारण श्रवणा परिस मनन सार, मनने कळे सारा सार, निजध्यासे साक्षात्कार. पुढे निजध्यास, स्वरूपाचा ध्यास, स्वरूपाचा अनुसंधान, निसंग वस्तू सहजच आहे. तया असं नाही, परब्रह्म ते हालवे ना, अथवा ठावही चुकेला. मग ते कुठेतरी जात होत आणि मध्येच चुकलं असं काही होणार नाही, कारण तेच सगळ्या ठिकाणी असल्यामुळे त्याचा ठाव इकडे तिकडे होणार नाही. तो ठाव ठिकाणी चुकण्याचं काही कारण नाही. काळांतरीही चढेना, कितीही काळ गेला. 1780 साली आमच्या ठिकाणी होतं, 1880 साली ते तमच्या ठिकाणी होतं, आता 1980 साली आलं, 300-200 वर्ष झाली. आता ते परब्रह्म पावडापर्यंत गेलेलं आहे, असं होणार नाही. ते अखंडच आहे, आहेच आहे, सगळं विश्व व्यापून आहे. अत्यतिष्ठ दशांगुलम, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड होतात आणि जातात असंही असल्यामुळे
आपल्याला कल्पनाच नाही. मनुष्याला दुसरं काही करता येणार नाही बुद्धीने. आपल्या समर्थाने म्हटलं बुद्धीची फडकं होय. तुम्ही जर जास्त आणखीन करायला ना बुद्धीच्या चिंध्या होऊन जातील. एकदा जयंतराव नारळीकरांचा सत्कार समारंभ झाला लेडी रमाबाई हॉलमध्ये, आणि त्या समारंभात खूप त्यांची स्तुती केली. आता जागतिक कीर्तीचे ते सायंटिस्ट असल्यामुळे, विज्ञान शास्त्रज्ञ, त्यामुळे त्यांची खूप मोठी स्तुती झाली. ते योग्यच होतं. त्याला उत्तर ते देत होते. ते म्हणत होते, त्याने आपण तिथे सांगितलं की आमचा हा प्रयत्न कशासारखा चाललेला आहे त्याची कल्पना तुम्हाला देतो, मग काय पाहिजे ती स्तुती तुम्ही करा माझी. अटलांटिक महासागर आहे, त्याच्यामध्ये एक लहानशी होडी आहे. त्या होडीला एक लहानशी फट आहे. त्या फटीमध्ये एक लहानसा ढेकून बसलेला आहे. त्या ढेकणाने अटलांटिक सागराचं माप घेण्याचं जसं तंत्र आहे तसं आमचं हे विश्वात वावरण्याचं तंत्र आहे शास्त्रज्ञांचं. हे जसं इम्पॉसिबल आहे तसं सगळं हे विश्वाचं कोडं उलगडणं इम्पॉसिबल आहे ते म्हणाले. आणि म्हणूनच परमेश्वराला अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात. याचं कारण असं आहे की एक जी सोलर सिस्टीम आहे त्याला एक ब्रह्मांड आपण म्हणू, ही पृथ्वी आणि एक संपूर्ण सूर्यमालिका सोलर सिस्टीम. ह्या एक सोलर सिस्टीमचा शोध घेण्याची ताकद मानवाच्या बुद्धीमध्ये नाही. आकाशगंगा जी दिसते, सकाळच्या प्रहरी कुणी तुमच्यासारखे लोक 3:30-4 वाजता ध्यानाला उठत असते, तर त्यावेळेला वर जर कुणी आकाशात पाहिजे, ते आकाश मात्र हे नव्हे, आकाशमार्गी गुप्त पण बंद नव्हे, तर त्याच्यामध्ये तो पांढरा पट्टा जो दिसतो, असंख्य तारा बारीक बारीक बारीक. त्या एका आकाशगंगेमध्ये त्यांनी जे सांगितलं ते साधारणतः अंदाज 100,000 crores सोलर सिस्टीम्स आहेत. 100,000 crores म्हणजे मला तर तो आकडा ते एकावर किती टिंब द्यायची हे तेव्हापासून मी विचार करतो. ह्याला आता 10 वर्ष आहे, पण मला काही ते मी गणिती नसल्यामुळे किती आकडे द्यायचे, टिंब द्यायची. 100,000 crores अशा आकाशगंगा आकाशगंगेमध्ये एका, आणि अशी आकाशगंगा कोट्यावधी आहे. म्हणजे निकाल हे आपल्या बुद्धीने काही होण्यासारखं नाही. मानवाला एकच शक्य आहे, भगवंताला सांगावं तुम्ही अपार आहात, तुम्ही जाण्यासारखे चालणारे ढळणारे नाही, जिथे आम्ही आहोत तिथे तुम्हीच आहात, माझा हात आणि बाहेर तुम्हीच नटून राहिलेले आहात, मी तुमच्या खेळीस बाहेर पडूनच जाऊ शकत नाही. जसं आकाशाच्या बाहेर मनुष्याला पळता येत नाही तसं तुमच्यापेक्षा दूर मी जाऊच शकत नाही. मला तुमच्यामध्ये कृपा करून सामावून घ्या, कारण मी या नावाचा एक पदार्थ अहंकार म्हणून बाजूला पडलेला आहे. असं मनाने बाजूला झाल्यासारखं झालं. तेवढं मन माझं काढा, तेवढी बाजूला पण माझं जाऊ द्या, माझं वेगळे पण संपू द्या, आणि तुमच्याशी जो आहे मुळात एकरूप तो एकरूप करा, एवढी प्रार्थना करा. याच्यापेक्षा मनुष्य जन्मामध्ये आणखीन काही बुद्धी चालवून करता येईल असं नाही. आणि आमच्याकडे बुद्धिनिष्ठांच्या सभा होतात आणि ते सांगतात, मग ते बुद्धिनिष्ठ ते काही परमेश्वरच म्हणजे परमेश्वरच बोलतोय यांना कळत नाही. मी लहानपणी एकदा एक चित्र बघितलं, किर्लोस्कर मासिकावर एक चित्र होतं, कव्हर पेजवर चित्र होतं. एक शिकारी बंदूक घेऊन अरण्यामध्ये फिरत होता, कुठेही पाखरू देखील त्याला मिळालं नव्हतं. त्या दिवशी तो असा संध्याकाळी 5-6च्या सुमाराला हैराण होऊन पाहत होता की सकाळपासून मी फिरतोय, पण बंदुकीने मारण्यासारखं एकही पाखरू इथे कुठे दिसत नाहीये. आणि असा तो हैराण झालेला, आणि त्याची जी बंदूक होती खांद्यावर, त्याच्या नळीवर 2 पाखरं बसलेली. तसं या मंडळींचं तंत्र आहे. हे पांडित्य हे अशा प्रकारचं आहे, हे बुद्धीचं वैभव अशा प्रकारचं. बुद्धीने जाणण्यासारखी जी गोष्ट नाही, ती गोष्ट बुद्धीने जाणण्यासारखी नाही. एवढं त्या बुद्धीला कळलं तरी मी म्हणतो प्रचंड बुद्धिमान आहे. तेवढंही जगाला कळत नाही अशी जी बुद्धिनिष्ठ मंडळी, त्यांच्याकडे काय बोलायचं आहे आपण त्यांच्याविषयी. पंडित म्हणता वाटे सुख, परितो पाहता अवघा मूर्ख, काय करावे भूकीने वेद पठण वाया गेले, विजी सांगितले ते न करी समब्रह्मनेने दुराचारी,
तुका म्हणे जीवी शिव हाची तेथीचा अनुभव. बुद्धीने एकच गोष्ट समजावी की मी परमेश्वर स्वरूप आहे. जसं सागर आणि त्याच्यावरचा तरंग असतो तसा मी परमेश्वराची आत बाहेर आहे. तरंग जरी लहान असला तरी सिंधूशी जसा अभिन्न असतो तसा मी अभिन्न आहे. बुद्धीने जर काय समजायचं असेल ती एवढीच गोष्ट समजायची. हे जर विचारांचे वारे संपतील मनाचे तर हा तरंग सागरातच डूब देऊन बसणार आहे. त्या विकारांच्या वाऱ्यामुळे हा उसळल्यासारखा दिसतो. आपण त्याला तरंग म्हणतो. जीवरूपाने उसळल्यासारखा दिसतो. ते विकार संपल्याबरोबर, विचार संपल्याबरोबर, मन निस्तरंग झाल्याबरोबर ते जे तरंगासारखं दिसणारे जीव पण ते सागरामध्ये, आत्मसागरामध्ये एकरूप होत. बस इतकं बुद्धीने कळलं तरी यापेक्षा आणखीन बुद्धी चालवण्याचं काही कारण नाही. अखंडच आहे परमेश्वर, अफूटच आहे परमेश्वर. प्रत्येक ठिकाणी परमेश्वर दिसतोय आणि याला तो कुठेच दिसत नाही याच्यापेक्षा आणखी. म्हणून बुद्धी जी पाहिजे, मला हे लक्षात येत नाही बुद्धिनिष्ठांचं की काय विवेकानंदांना बुद्धी नव्हती का? यांच्यापेक्षा काही कमी होती का? लोकमान्य टिळकाला बुद्धी नव्हती, जे इंटेलेक्च्युअल जायंट्स होते. का ज्ञानेश्वर महाराजांना बुद्धी नव्हती असं म्हणणार का? समर्थाला बुद्धी नव्हती म्हणणार? काय म्हणणार? काय का व्यास वाल्मिकाला बुद्धी नव्हती म्हणणार? मग एकच त्याच्यात राहतं की हे जे बुद्धिनिष्ठ मंडळी आहेत ही वेगळीच आहे. त्यांची बुद्धीच वेगळी. बहुशाखा अनंताश्च बुद्ध योग व्यवसायना. यालाच व्यवसायात्मिका बुद्धी आणि ही विपरीत बुद्धी, इंद्रिय पंगस्त बुद्धी. श्रावण महिन्यात कांदा खाला काय होतं असं विचारणार, हीची बुद्धी. मी वाचून काही आणि का लाणीच नाही ते एकच बुद्धी पाही अर्जुना जगी. आणि का सारिखा बहु असू जैसा न जोडे परिसू का अमृताचा लेशू दैव गुणे. अमृताचा लय जसा दैव गुण तसं की शुद्ध बुद्धी की ज्याला माझ्या किरीत आणखीन आवधी नाही, मीच एक प्राप्तव्य आहे, भगवंतच एक प्राप्तव्य आहे, अशी बुद्धी वेगळी आणि हे निराळ. म्हणून बुद्धीने एवढंच आपल्याला कळायला पाहिजे की परमेश्वर अफूट आहे, अखंड आहे, अपार आहे. त्या परमेश्वराची आपण जीव जरी लहान असला तरी एकरूप होऊ शकतो. इतकंच नाही, तो मुळातच एकरूप आहे. फक्त विकाराचा तरंग असा उसळतो. परब्रह्म कुठे हलत नाही, कुठे फुटत नाही, कुठे जात नाही, कुठे येत नाही. आपल्यापासून कुठेतरी चुकलंय आणि त्याला आपल्या जवळ आणायचं असं नसून आपण त्याच्या अंगावरच खेळतो. परमेश्वराच्या अंगावरच जीव खेळतोय. आणि जो परमेश्वर स्वरूप झाला असं कोणी संत हेच सांग. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे काय सांगो झाले काहीची आबाई. हे तुकोबांचे जे उद्गार आहेत अनुभवजन्य, त्यांना लक्षात आले की आपण त्याच्यावरच तरंग होऊन खेळतो. सागरावर, आत्मसागरावर हा जीवाचा तरंग खेळतोय मोठ्या आनंदाने. ज्यावेळेला मला नको असेल मी डूब देऊन बसेल, ज्यावेळेला हवा असेल मी पुन्हा आनंदाने खेळ. आणि सामान्य माणसांचा विकारांच्या ताब्यात असल्यामुळे त्याला नको असताना देखील तो फरफटल्यासारखा वाहत राहा. एवढाच फरक त्यांच्यात नाही. परब्रह्म ते हारवेना म्हणजे ह्याचा अर्थ कुठेही ते जात नाही, कुठे येत नाही, चढत नाही, ढळत नाही. चढेना ढळेना कदा देव राहणार. चढत नाही, ढळत नाही, तो अखंड आहेच आहे. फुटेना तुटेना कदा देवराना. चढेना ढळेना कदा दैन्यवान. कळेना कळेना कदा लोचनासी. वसेना दिसेना जनी मी पणासी. एकदा तेवढा अहम गेल्याबरोबर तो अहंकाराचाच वारा. नामदेव महाराज काय म्हणतात सांगा प्रार्थनेमध्ये, अहंकाराचा वारा. हे सगळी प्रयत्न करणारी मंडळी आहेत, हे सगळी साधक मंडळी आहेत, ही सगळी परमेश्वराकडे जायला निघालेली आहेत. अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझिया विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया सावे कल्याण. त्या मंडळींचं कल्याण असो. ज्या मुखी निधान पांडुरंग. आणि मुखात जर पांडुरंग नसेल अकल्याणची नाही होईल त्यांचं, असं नामदेव महाराज म्हणतात.
नामदेव महाराज असं म्हणतात, काय तुम्हाला जे ज्यांच्या मुखात ज्यांना पांडुरंग म्हणायचंच नाही त्यांचं काय कल्याण होणार सांगा. कल्याणाचं निधान, कल्याणाचा ठेवा, कल्याणाची खाण आहे ना, ते ज्याला नको आहे त्यांचं काय कल्याण होणार. परब्रह्म ते हालवे ना. मला तर ही उभ्या असताना असं वाटतं की सगळ्या बाजूनी तेच तर आहे. मजा ततम इदं सर्वं जगदव्यक्त मूर्तिना मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्वस्थितः न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम. अरे माझा ऐश्वर्ययुक्त योग तू पाहिलास का. मी भूतमात्रांच्या ठिकाणी आहे, भूत मात्र माझ्या ठिकाणी नाही, अथवा भूत मात्र माझ्या ठिकाणी आहेत, मी त्यांच्या ठिकाणी नाही, असं काहीही नाही. मी सगळं आहे. आमचा प्रकृती पहिलीकडील भाव जरी कल्पने बिन लागसी पाहो तई मज माझी भूते हेही वावो जे सर्व मी म्हणून. त्या ओव्यांची आठवण हे किती सोप्या शब्दात आहे. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी ही चळेना. कसं वाटतं आपल्या आता अगदी जिकडे तिकडे तेच भरून राहिलं. आता आपण काही करायचं नाही, तो अहम काढून टूप घेऊन बसायचं. ह्या उभ्या असताना असं वाटलं पाहिजे की आपण सगळ्या बाजूने आता तेच आहे. आनंद सागरामध्ये कुंभ जसा बुचकळून राहावा. हिता कुंभ समुद्री निघे तो उचंबळत बाहेरी निघे. रीता कुंभ जसा आपण मूळचे रीते हे जर सागरात जर बुडवला तो आणि बाहेर काढला तर जसा उचंबळच येतो, तसा जीव वस्तुता सगळ्या बाजूने असलेल्या हा परमात्म्यामध्ये एखाद्या कुंभासारखा असं बुचकळून चुटकळून वर आलं पाहिजे. कसं वर्णन करतात ही मंडळी, मला तर हे शब्द वाटतच. हे त्यांच्या अनुभवाचे उद्गार आहेत. त्यांना असं दिसलं समर्थानं स्पष्ट. परब्रह्म ते हालवेना. कोणाच्या काकानी ते हलवेल का, एका फर्निचरचा पीस आहे का हलवायला तिकडे, का माणूस आहे आपला उचलून इकडे ठेवला. आणि मुलाला काय वेळेला करतात तसं धरतात की देतात फेकून. मुलं बापाच मुलं कोणाचे लाड करणार. तसं का ते हालण्यासारखं आहे. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना काळांतरी ही तळेना जे खिशात येते. म्हणजे शब्द सोपे. आणि जे काही भगवद्गीता सांगते, जे काही उपनिषद सांगतात, ब्रह्म वेदम अमृतम पुरस्तात ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणतोत्तरेण अधश्वोर्धम प्रसुतम ब्रह्म वेदम विश्वम इदम वरिष्ठम. सगळं ब्रह्मांड त्यानेच व्यापून राहिलेलं आहे. तो परमात्मा पुढे मागे वर खाली सर्वत्र भरलेला आहे. ह्या उपनिषद वाक्याचा, या श्रुतीच्या वाक्याचा, या श्रुतीच्या उद्घोषाचा आणि हे जे परब्रह्म हालवेना अथवा ठावी चुकेना या वाक्याची जी उभी आहे त्याचं काय फरक आहे त्याच्यामध्ये. एकच एक ते माझ्या ततम इदं सर्वम ही जी स्मृती म्हणते किंवा गीता म्हणते श्रुतीच आहे ती, त्याच्याशी आणि याच्याशी काय फरक आहे. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना एकच आहे ती उभी. पण उभीचा अनुभव घ्यायचा जर झालं तर आपणही हालता कामा. परब्रह्म ते हालवेना हा हालतोय असं नाही चालायचं. अथवा ठावही चुकेना क्षणभर राहत नाही की ठिकाणी, इकडे तिकडे फिरतोय नुसता. रोलिंग स्टोन गॅदर स्नो मास सारखं भटकंती आणि भटकंती. तू भासणार कधी बाबा. आम्ही ना 80च्या पुढे ज्या वेळेला पाय चालणार नाही तेव्हा बसणार, तिथपर्यंत फिरणार. तुमच्या काकाचं काय, माझ्या काकाचं काय नाही जात, तुझंच जात आहे सगळं. तो बसायला शिकणार. देवाची द्वारी उभा क्षणभर, एक क्षणभर निश्चल राहा, क्षणभर शांत राहा. शिष्या एकांकी बैसावे. पळावे नव्हे. पळावे सांगितले असते आपण पळालो असतो. तेथे हे समजून घ्यावे, धरावे, सांडावे प्रभंजनासी. एकांती मौन धरून बैसे. बैसेच आहे ना, कवठे आहे, फळे आहे. एकांती मौन धरून बैसे सावध पाहता. नुसतं बसून नाही, पुन्हा आणखीन त्या श्वासावर सावधपणे बघायचं, लक्ष ठेवायचं. सावध पाहता कैसे फासे.
सोहम सोहम ऐसे शब्द होती. हे शब्द सांडून वैसला तो मौनी म्हणावा भला. योगाभ्यासाचा गडबला या कारण सगळे स्थूल शब्द सोडल्यानंतर जे सूक्ष्म श्वासाबरोबर सोहम शब्द होतात तेही श्वासासहित मनासहित चिदाकाशामध्ये लीन झाले म्हणजे त्याला म्हणतात मौनी. सगळ्या योगाभ्यासाचा गडबला या तऱ्हेचा मौनी होण्यासाठी आहे. म्हणजे ते शब्द सोहम शब्द मनासहित चिदाकाशामध्ये लीन करण्याचं हे तंत्र आहे. पण कोण सांगतो त्या दोन ओव्या? एखाद्याला सांगितलं पैसे दाखव मला कसे ते सोहम शब्द लीन होतात ते दाखव. म्हणजे तो म्हणतो मी 300 पारायण केली दाखवताची, परंतु हे सोहम लीन कसं करायचं? मग योगाभ्यास सगळा जो योगाचा अभ्यास आहे तो एवढ्याच साठी असं नाही. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी 2च ओव्यामध्ये संबंध ध्यानाची प्रक्रिया सांगितली. ध्यानाची सगळीच्या सगळी प्रक्रिया ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे हे अवधारी ध्यान रूढी गा. म्हणजे ध्याता म्हणजे हा जीव जो ध्येय परमात्मा तो मी परमात्माच आहे असा ध्यानाच्या वृत्तीमध्ये जेव्हा राहतो त्याला ध्यान असं म्हणतात. ध्याता आपणची परी ध्यान रूप वृत्ती माझारी ध्येयत्वे हे अवधारी ध्यान रूढी गा. कुठपर्यंत करायचं? तेथे ध्येय ध्यान ध्याता या तिन्हीची एक रूपता होय जव पंडुसुता तव तिजे जेगा. ध्याता आणि ध्यान दोन्ही विसरून केवळ ध्येयिक रूप होऊन राहतो तिथपर्यंत हे करायचं. किती वर्ष सांगितलं नाही तुम्हाला? वर्षाची होईल करायची 10 वर्षाला करेल. पण दुसरा उद्योग तरी काय खाण्यापेक्षा तुम्ही करता असं ते विचारतात ना. मी नाही. आपण काय दुसरा उद्योग करतो? हेच उद्योग खाण्याचं जसं चाललेलं आहे काम तसंच हे तास अर्धा तास बसण्याचं काम. काय त्यात अवघड आहे? परब्रह्म ते हालवेना चळेना झळेना असं म्हटल्यानंतर आपण ही बघावं न केलं. आपण त्याचाच अंश आहे. मम एव अंश जीवलोकी जीवभूत सनातना. एक बसावं 5 मिनिटं बघावं. मग परब्रह्म हलत नाही का? हलत. मग आपल्याला हल्ल्यासारखं दिसतं मनाने, कारण मन सारखं हलत असतं. ते निश्चळ असताना देखील मन चंचल आहे. चंचलाबरोबर निश्चळ काढवलेला आहे. निश्चळ चंचलामुळे चंचलत्वाने भासत आहे असं समर्थांचं आहे. जसं आकाशात चंद्र आहे, ढग भराभर जात आहेत त्याच्यावरनं. आपल्याला वाटतं चंद्र धावतो. आपण आगगाडीमध्ये जातो, आगगाडी पळते, आपल्याला वाटतं झाडं पळत आहेत. हे जसं आहे बसवरची झाडं बिचारी निश्चल आहेत तसं आपण निश्चळ असताना चंचल मनाबरोबर आपणही चंचल झालो तसं आपल्याला वाटतं. वस्तुतः मनाच्या चांचल्याशी आपल्या निश्चयत्वाचा काही संबंध नाही. पण तरी देखील जे वाटतं तांबड्या व्हेल्वेटवर शुद्ध स्फटिकाचा खडा ठेवला तर तो जसा तांबडा होतो दिसतो तांबडा. वस्तुतः त्याच्या तांबडेपणाशी काही संबंध नाही. त्या खालच्या व्हेल्वेटशी त्याचा काही संबंध नाही. तसं मनाशी आपला व्यक्तींशीही संबंध नाही. असं मनापासून देहापासून बुद्धीपासून बाजूला वाहून सच्चिद आनंद मी आहे निश्चय आहे असं झालं म्हणजे ही उभी कळली. परब्रह्म ते हालवेना. नाही तर उभी वाचली 50 वेळा वाचली पुढे. परब्रह्म जसं हालत नाही तसं मीही जीवो ब्रह्मही मना परा असं असल्यामुळे मीही हालत नाहीये. मग हलताना काय दिसते? माझं मन हलताना मी हल्ल्यासारखा दिसतो. पण मला माहिती आहे कालच मी ऐकलं प्रवचनात की मी हालत नाही. आपण अचल आहोत. अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः स्थाणुः अयम. हा अत्यंत स्थिर आहे असंच उपनिषदांपासून आजपर्यंत सांगत आलेलं. असं असताना देखील आपल्याला जे आपण चंचल आहोत, आपण दुष्ट आहोत, आपण सुष्ट आहोत, आपण वाईट चांगले काय जे वाटत असे ते मनाचे खेळ. हा वेलवेटचा तुकडा. आपण स्फटिक शुद्ध स्वच्छ निरामय आनंद निर्भर सच्चिदानंद. सगळे संत बघा, आपण कोणी संत असं म्हणत नाही की दुःखी आहे. सगळे सच्चिदानंद. आणि आपण मात्र काय करावं? कटकट संसार आहे. कुणी सांगितलं करायला? कटकट जर तुला वाटते तर कुणी सांगितलं करायला? संसाराची कटकट नाही, तुझी कटकट आहे मनाची. संसार अनाधिकाला बसून आहे तसंच आहे, त्याचं स्वरूपी आहे तसंच आहे, त्याच्यात कटकट का? आपण कटकटे आहोत.
जसं मी वाकड्या आहे तसं. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुके ना. किती गोड ओवी आहे. मला त्या ह्या ओव्या वाचताना खरंच असं वाटतं की समर्थांना डोक्यावर घेऊन नाचावं. आता त्यांचं वजन बरंच होतं, पण खरोखरीच अशी स्थिती आहे. काय ग्रंथ लिहिलाय मला आपल्याला. आपण आता इथे आता प्रवचन चालतात काय जे माझ्या बुद्धीला थोडंफार कळतं त्याचं ते मी सांगतोय, पण तेवढं देखील पुष्कळ आहे. ज्याला याच्यापेक्षा अधिक कळत असेल त्यांनी अधिक सांगावं, पण एवढं देखील पुष्कळ आहे की हे जे काय आहे त्यांचे जे शब्द आहेत त्या शब्दामध्ये कसं शब्दामध्ये अनुभूती आहे. संत वाङ्मय अमर का झालं ह्या 300 वर्ष झालं. अमर का झालं याचं कारणच आहे की त्या शब्द अनुभूतीचे आहे. आणि ही अनुभूती केवळ व्यक्तीची अनुभूती नाही. म्हणजे विड्या उडण्याविषयी एखाद्या व्यक्तीला खूप अनुभव असतो आणि त्याने हाऊ टू स्मोक विड्या कशा फुकाव्या असा एक ग्रंथ लिहिला, तर त्या अनुभूतीशी आपल्याला काही कर्तव्य नाही की त्याच्या पुढची मर्यादित आहे. ही जी अनुभूती आहे ही परमेश्वराची अनुभूती आहे, आत्मदर्शनाची अनुभूती आहे. अशा या अनुभूतीतून सहज उत्स्फूर्त झालेले ग्रंथ आहे. म्हणून 20 दशक 200 समास साधके विवरावे सावकाश. साधके फालतू लोकांनी विवरून काय करायचे, विवरणच होणार. आणि साधक कोणाला म्हणायचे ते समर्थांनी सांगून टाकले. प्रथम अवगुणाचा त्याग केला का, संत संघ धरला का, गुरुकृपा संपादन केली का, त्याप्रमाणे करता का, संसार बंधन तुटलं का. आता फक्त निश्चय होण्यासाठी साधना चालू आहे का, तर तुम्ही साधके विवरावे. बाकी त्यांनी मग काय करावं म्हणा. मला नेहमी असं वाटतं की परमार्थ न व्हायला जे कारण आहे, आपलं प्रेम भगवंता न जाणायला जे कारण आहे त्याला कारण अगदी शुद्ध शास्त्रामध्येच मला आणि विक्षेप हे त्याचं कारण. जन्मजन्मांचे वासना संस्कार जे आहेत ते याही जन्मात तसेच चालत आलेले आहेत. त्याचं आपलं मन झालेलं आहे, रजतम आलेले आहे. मन गेल्याशिवाय वासना गेल्याशिवाय सत्कर्मानी आणि विक्षेप चांचल्य नामस्मरणाने उपासनेने गेल्याखेरीज प्रेम स्फुरणारच कसं. त्या प्रेमावर घडत आरसा चांगला मूळचा स्वच्छ असलेला आरशावर चिखलाचा चांगला लेप बसलेला आहे. आता पुसल्याशिवाय आमचं प्रतिबिंब दिसणार कसं. तसं मला ही विक्षेप संपूर्णपणे गेल्याखेरीज जो आवरण दोष आहे तिसरा बारकासा लहानसा जो तत्वमासी असं म्हटल्याबरोबर निघून जातो सद्गुरूंच्या मुखातला आल्याबरोबर, तो दोष काढण्याच्या पूर्वी सद्गुरूंच्याकडे जाण्याच्या पूर्वी मला आणि विक्षेप हे धुवून गेले पाहिजेत. उपासना कुठल्या तरी स्वरूपाची चालू पाहिजे पूर्वीच. नाही तर आपले पावसला सद्गुरू आहेत, हे गेले तिथे वा वा काय सद्गुरू. अहो सगळेच सद्गुरू काय असतात. पुढे काय, पुढे आले आणि आमची सायकल सापडली, आमचं लग्न झालं, मुलीचं लग्न झालं, मुलाची मुंजी झाली. हे काय सद्गुरू कृपा आहे काही. ह्याचं कारण मुळातले दोषच गेलेले नाही. त्याला सद्गुरू कृपा म्हणजे काय ते कळतच नाही. सद्गुरू कृपा कळे त्यासी जो शोधील आपण असे. मी कोण आहे ज्याचा शोध जो कोणी घेईल त्याला सद्गुरू कृपा काय झाली कळेल. पुढे येई अनुभवासी आपे आप वस्तू. पुढे तो अनुभव रूपच होऊन राहतो, ब्रह्मरूपच होऊन राहतो साधक. असं हे सगळं आहे. हे शुद्ध अनुभवाचे बोल आहेत. ह्या ओव्या शुद्ध अनुभूतीतून आलेल्या आहेत. मला प्रत्येक ओवीचे शब्दांपेक्षा त्याच्या खोल जे अर्थ आहेत ते चटकन जाणवतात की काय ओवी आहेत ह्या. प्रत्येक ओवी आकाश मार्गी गुप्तपण आपण बघितली ती ओवी. जर ओवी कळली नाही त्याचा अर्थच कळला नाही तर आपण प्रयत्न तरी काय करणार ना साधना तरी काय करणार. आता परब्रह्म ते हलवेना अथवा ठावही चुकेना. परब्रह्म म्हणजे हलवेना. आपल्याला असं वाटतं की लांब कुठेतरी परब्रह्म जाण्याचा पदार्थ आहे, तो हलत नाही चळत नाही. असं नाही आहे. ते आपल्या अवतीभूती सगळं तेच असून मीही तोच आहे. आणि मी आपल्या स्वतःला मी हलतो, मी चळतो, मी ढळतो, मी असा आहे तसा आहे, माझा स्वभाव चांगला आहे वाईट आहे, अशा तऱ्हेचे विपरीत बोध भ्रांती झालेली आहे. की भ्रांती गेल्याबरोबर मी अचल आहे, निवांत आहे, स्तब्ध आहे, शुद्ध आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. म्हणजे उभी परब्रह्म ते हाल. नाही ते इथेच थांबावं. म्हणजे आता नको मला सांगायचंय, पुढे पण सांगा. वाचन किती झालं, किती पारायण झाली याच्यापेक्षा देखील तुम्ही किती त्याच्यामध्ये खोलवर जाता आहात, गेला आहात. मागच्या खेपेला कळलं त्याच्यापेक्षा अधिक कळलं की नाही, मागच्या पारायणात जे झालं त्याच्यापेक्षा अधिक आपल्याला कळते की नाही असं पहा. आणि अधिक कळणं तुमच्या साधनेवर अवलंबून आहे.
आपण जी साधना करू ती जितकी खोलवर जाईल तितके हे ग्रंथ आपल्याला कळेल. नाही तर ही ओवी 50 नाही 1000 वेळा जरी वाचली तरी कळणार नाही. काय सोपी आहे, परब्रह्म ते हलत नाही किंवा कुणी हलवत नाही, अथवा ठावी चुकेनं ते ठाव ठिकाणं चुकत नाही. काळांतरी चळ येणार, कधी किती काळ गेला तरी चढत नाही. जी ठीक आहे ते तिथेच आहे, पण आपण तिथेच आहोत, पुन्हा आपणही तिथेच आहोत. असं होतं. साधनेच्या अंगाने कुणी संत वाङ्मयच लावत नाही याचा विषाद वाटतो. साधना आहे, प्रत्येक उभी साधना, दुसरं काहीही सांगितलं नाही. ऐसे ते आता पहा तिथे स्पष्ट साधनाचं ऐकणे बघा. ऐसे ते निज ठेवणे. आता काय ह्याच्यात हे आपलंच ठेवणं. ते जे परब्रह्म जे हलत नाही चढत नाही असं तुम्हाला वाटलं ते तिथे नाही आहे, इथे आहे आजूबाजूला आपल्या. आपण त्याच्यामध्ये आहोत. आपलंच ते निज ठेवणं आहे, आपलीच ती स्वरूप स्थिती आहे, आपलंच तो बोध आहे, आपलंच ते ज्ञान आहे. ऐसे ते निज ठेवणे. कसे शब्द आहेत बघा. ऐसे ते निज ठेवणे कदापि पालतो नेणे. हे आपलं ठेवणं कधीही जाणार नाही. ही उभी काय असं म्हणणं काय. आणि जे हाता आलिया तरी न वचे, भूजिता ही न वेचे, वरी विटेही नाही. ज्ञानोबांचं ताबडतोब आठवत की हेच ते, दुसरं आणखीन काही नाही. एकच सांगतात सगळे संत. आणि आपण काहीतरी बोध उठून येतो कोणाला पण येतो. माझी कल्पना मी मागे बोलून दाखवलाय. मला त्याच्याविषयी काहीतरी करायला पाहिजे असं वाटतं सगळ्या मंडळींनी. तुम्ही जे कोणी विशेष करता अभ्यासू आहेत त्यांनी जो काही संतांनी जे काही सांगायचं होतं संतांना, जो काही बोध त्याला करायचा होता तो बोध त्यांनी सुस्पष्ट केलेला आहे आपल्या ग्रंथात. कारण मूळ उपनिषद वेदांताचा सार, त्याच्यानंतर त्याचंही सार म्हणून भगवद्गीता, ज्याच्यामध्ये त्रिकांडात्मक वेद असतो भगवद्गीता. त्या भगवद्गीतेला सोपं करण्यासाठी ज्ञानेश्वरांपासून स्वरूपानंदांपर्यंत एक मुखाने सारे संत सांगत आले. काही त्याच्यामध्ये निराळा अवघड ठेवलं नाही त्या मंडळी. पण त्यांच्या सांगण्यामध्ये देखील भगवद्गीता आणि उपनिषदच असणार, दुसरं काय असणार सांगा बरं. दुसरं काही असू शकत नाही. त्यांच्या साऱ्यांच्या सांगण्यामध्ये उपनिषदांचं जे सार आहे, भगवद्गीतेचं जे सार आहे तेच असणार. ज्ञानेश्वरांपासून स्वरूपानंदांपर्यंत साऱ्या संतांचं. आणि त्यांच्यापैकी एक वाक्यता आहे, कुठेही विभिन्नता नाही. आता प्रश्न असा झाला की त्यांनी ते सांगून ठेवलं. नाथांनी भागवतात सांगितलं, समर्थांनी दासबोधात सांगितलं, ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. हे सगळं सांगून टाकलं. आपल्या अभंगात सांगितलं. हे सगळं सांगून टाकलं त्यांनी. पण ते सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे जे मध्यस्थ होतो आम्ही, ज्यांचं काम होतंय सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवायचं, त्यांनी काय नेमकं सांगितलं ते सामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम होतं ते काम अजून झालेलं नाही. आणि म्हणून हे अज्ञान आहे परमार्थात. आणि त्या अज्ञान असण्याचं काहीच कारण नाही. इतकं त्यांनी तळमळून सांगितल्यानंतर लोक तसेच राहिलेले त्याचं कारण सांगा ना. दुसरं कारणच संभवत नाही. त्यांचा बोध जो आहे तो जर आमच्यापर्यंत पोहोचला असता, घरोघरी ब्रह्मरसाचं पालनं करण्यासाठी ये मराठीची ये नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखजीवरी हो देई या जगा ये अद्वय बोध पाटणी घेत महानंदाची दाटणी घेत सुखानुभूतीची झिणी झिणी मंदावो लागती. म्हणजे कुठे उंच उंच मंडळी सगळा आनंद तुमच्या पुढे पोहोचवण्याचं काम या मंडळींनी संतांनी आपल्या ओव्या मधनं केलं. त्या ओव्यांची फोड करून आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचं काम अजून तसंच राहिलेलं आहे असं मला वाटतं. हे पोहोचवण्याचं काम करायला त्याला वक्तृत्व पाहिजे, त्याला अभ्यास पाहिजे साऱ्या संत वाङ्मयाचा. त्याला उपनिषदांपासून आजपर्यंत संत जे झालेले आहेत त्यांनी काय सांगितलेलं आहे नेमकं त्याची ग्रहण करण्याची ताकद पाहिजे, ग्रहण शक्ती पाहिजे. मुख्य गोष्ट तो उत्तम साधक पाहिजे. संत मिळणं कठीण पण उत्तम साधक तरी तो पाहिजे. असं जर असेल तरच ही साधना कळेल, नाही तर करणार नाही. तर आकाशमार्गी गुप्तपंथ, आकाशमार्गी गुप्तपंथ. आम्ही अज्ञानी ते अज्ञानी असं झालेलं. आपल्याला पोहता येत नाही, आपणच गुटक्या खातो, तो लोक असं काहीसा वाचतो समज आपणच स्वतः असं हे झालेलं आहे. म्हणजे तिथूनच मुळातच गोंधळ झालेला आहे संत वाङ्मयाविषयी. हा आता काढायला तुमच्यासारखी मंडळी कुणी अभ्यास पुढे आली पाहिजे, ज्यांच्याजवळ वक्तृत्व आहे, ज्यांच्याजवळ साधना आहे, जे गुरुकृपेचे संपन्न आहेत. गुरुकृपेशिवाय होणारच.
गुरुकृतीने संपन्न आहेत, अशी जी मंडळी आहेत त्यांनी पुढे येऊन हे सांगितलं पाहिजे. दासबोध काय, ज्ञानेश्वरी काय, मनाचे श्लोक काय. मनाचे श्लोक हेच आहेत. मना तुझला गुज हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होय. कोणतं गुज प्राप्त झालं? तुझला गुज प्राप्त झाला असं समज. कोणतं गुज, काय नेमकं मनाच्या श्लोकात सांगितलंय हे सांगणारी मंडळी पुढे यायला पाहिजे. ती आलेली नाहीत आतापर्यंत, क्वचित क्वचित थोडीफार आलेली आहे, पण पुष्कळ संख्येने आल्याशिवाय मॉब पुष्कळ. जसं 2-5 लक्ष मंडळी आणि 2 डॉक्टर हे जसं प्रश्न जमायचं नाही, त्या सगळ्यांची प्रकृती बिघडणार, कशाने ते मारणार, कारण डॉक्टरच नाहीये. तसं हे होत आहे. त्यात फार थोडी मंडळी जाणकार त्याच्यामध्ये आहेत. बाकीची जी मंडळी आहेत ती नुसती पुस्तकं वाचून काहीतरी बोलणारी आहे, साधनच नाहीये. साधना नसेल तर हे कळणारच नाहीये. परब्रह्म ते हालवेना अथवा ठावही चुकेना, काळांतरी ही चळेना जेथीच्या तेथे, ऐसे ते असं ते परब्रह्म निज ठेवणे. किती जवळ आल्यासारखं वाटतं. जसं काय त्वमसि श्वेतकेतु इति, हे तूच आहे श्वेतकेतु असं ज्या सद्गुरूंनी त्याला सांगितलं की तेच तू आहेस, तसं वाटतं मला. हे महावाक्य वाटतं की ते परब्रह्म तुझं निज ठेवणे, ते ऐसे ते निज ठेवणे. कदापि पालटो नेणे, कुठेही त्याला पालट नाही, कधी जाणार नाही, हलणार नाही, ढळणार नाही. अरे अखंड अक्षय अपार असे शब्द आहेत पाठीमागतो. अथवा नव्हे अधिक उणे बहुता काळे. मग त्यावेळेला तो 1980 सालच्या जानेवारी महिन्यामध्ये होता परब्रह्म 100%, पण आता तो 70% झाला. असं नाही, कधी असं होत नाही. हे असं कधीच होत नाही. अधिक उणे नाही, बहुता काळे, कितीही काळ जाऊ, अधिक उणे नाही. एकदा झाला तो झाला, ज्ञानदेव झाले ते झाले, समर्थ झाले ते झाले. ऐक शिष्या हिचे वर्म, तूचे आहे सब्रह्म, ये दिशी संदेह भ्रम धरूच नको. हेच व्हावया दृढीकरण, शिष्या पाहिजे सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. समर्थ समाधान आणि स्वरूप स्थिती एकरूपच मानतं. जिथे स्वरूप स्थिती आहे तिथेच समाधान मानतं असं समर्थांचं स्पष्ट मानतं. आणि स्वरूप स्थिती नाही तिथे समाधान वरपांगी किती वाटलं तरी तिथे खरा आज समाधान नाही, आज खडखडा. अथवा ते घसबेटे ना, अथवा झिजत नाही, अथवा अदृश्य होईना, कधी अदृश्य होत नाही ना, तरी पाहता दिसेना गुरु अंजनी विण पुढल्या सोमवारी. बराच अवघड विषय. ओम विठ्ठल.